चतुर्मास महिन्यामध्ये पाळायचे असतात हे 5 नियम आणि या 5 चुका टाळायच्या असत्या. घरात नांदेल अखंड लक्ष्मी आणि सर्व संकट होतील दूर. जर तुम्ही हे 5 नियम पाळले आणि या 5 चुका टाळल्या तर तुमचं आयुष्य खूप सुखी होणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. चतुर्मास महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे आषाढी एकादशीपासून जो चतुर्मास सुरू झालेला आहे तर कार्तिक एकादशीपर्यंत राहणार आहे. तुम्ही जर या नियमामधील कोणताही एक सोपा नियम पाळला तर तुमच्यावरती श्री हरी विष्णूची, पांडुरंग विठ्ठल माऊलीची आणि देवादिदेव महादेवाची कृपा कायम राहील. कारण हा चतुर्मास म्हणजेच देवांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि समाधानाचा अतिशय पावन महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण जेवढी देवाची पूजा करू, नामस्मरण करू त्याचं दुपटीने फळ आपल्याला मिळत असतं. पण जर आपण या काळात काही चुका करत असेल, काही नियमांचं उल्लंघन करत असेल तरी त्याचा दुष्परिणामही आपल्यालाच भोगावे लागतो. मग आपण विचार करतो की नेहमी माझ्यासोबतच असं का होतं, मीच काय असं पाप केलंय जे प्रत्येक वेळेस माझ्यावरती संकटांचा डोंगर येतो, असं आपल्याला वाटत असतं. जे काम हाती घेतो त्याला यश मिळत नाही, हातात आलेला पैसा टिकत नाही, आजारपण पाठ सोडत नाही. कारण आपल्याकडून कळत ना कळत या पवित्र काळामध्ये काही अशा चुका घडून जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चतुर्मासात पाळायचे अत्यंत सोपे नियम, करायची साधी सोपी सेवा आणि या 4 महिन्यात चुकूनही न करायचे हे 5 भयंकर चुका याबद्दल संपूर्ण माहिती आणि परिपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वात आधी म्हणजे आपण जाणून घेऊया की चतुर्मासात आपल्याला कोणते सोपे नियम पाळायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे. पहिली आणि सर्वात सोपा नियम म्हणजे तुळशीची सेवा. दररोज सकाळी स्वच्छ स्नान झाल्यावर तुळशीला तांब्याभर शुद्ध पाणी घालायचं आहे आणि तुळशीच्या कट्ट्यासमोर हळदी कुंकवाने सुंदर स्वास्तिक काढायचं आहे. दररोज संध्याकाळी सकाळी आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अलक्ष्मी कायमची पळून जाते. दुसरा नियम म्हणजेच नामस्मरण आणि जप. तुम्ही घरात काम करताना किंवा बाहेर असताना सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमो किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा मनातल्या मनात जरी जप केला ना तर महादेवाच्या पिंडी आणि जप करायचा. तुम्ही असं नाही की काम चालू आहे आणि आपल्या मनामध्ये जप चालत नाही, तर तुम्ही काम करत असताना सुद्धा जप करू शकतात. महादेवाच्या पिंडीवर थोडंसं दूध, पाणी आणि बेलपत्र व्हायचं आहे. रोज तर आपल्याकडून शक्य नसेल होत ना, तर महादेवाच्या मंदिरात कमीत कमी सोमवारी जाऊन तरी महादेवाला बेलपत्र व्हायचं आहे. आपल्याला आपल्या बाळकृष्णाला किंवा विष्णूच्या फोटोला रोज प्रेमाने एका तुळशीचं पान नक्की अर्पण करायचं आहे. तिसरा नियम म्हणजे सात्विक आहार आणि दानधर्म. या काळात आपलं जेवण अतिशय साधं ठेवायचं. रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी गाईसाठी वेगळी ठेवायची, एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान करायचं किंवा मंदिरात धार्मिक वास्तूंचा शिदा द्यायचा. दररोज संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली किंवा पिंपळाजवळ दिवा लावल्यानं पितृदोष शांत होतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. आता आपण पाहूया की चतुर्मासात कोणत्या 5 चुका अजिबात करायच्या नाही. पहिली चूक म्हणजेच घरात कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा करणे किंवा घरातील मोठ्या माणसांचा म्हणजेच आपल्या आईवडिलांचा अपमान करणे. या काळात घरात प्रसन्न आणि शांतता ठेवणं, कुणालाही वाईट बोलू नका. दुसरी चूक म्हणजेच मांसाहार करणं किंवा कांदा, लसूण आणि वांगी खाणं. वांग्याची भाजी तुम्हाला या 4 महिन्यामध्ये खायची नाहीये. या पवित्र 4 महिन्यात शक्य तितके तामसिक भोजन पूर्णपणे टाळायचे आहे. तिसरी चूक म्हणजेच या काळात लग्न, मुंजा, नवीन वस्तू, गृहप्रवेश किंवा मोठी धार्मिक यज्ञ अशी कोणतीही मंगल कार्य करणं या काळामध्ये साक्षात देव टाळल्या जातात. कारण या काळामध्ये ना साक्षात देव योग निद्रामध्ये असतात, त्यामुळं ही कार्य चतुर्मासात केली जात नाही. चौथी चूक म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, खोटं बोलणं किंवा चुगली करणं, कुणाच्याही पाठीमागं वाईट बोलणं.
त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागतो. आणि 5वी सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुळशीला हात लावणं किंवा तुळशीचं पान तोडणं. सूर्यास्त झाल्यानंतर तुळशीला चुकूनही स्पर्श करू नका. या साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर यातील कोणतीही एक नियम निष्ठेपणाने पाळलं, प्रामाणिकपणाने पाळलं आणि या 5 चुका टाळल्या तर नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, सर्व कामामध्ये यश मिळेल आणि साक्षात श्रीहरी, विष्णू, विठू माऊली व महादेव त्यांची कृपा अखंड तुमच्यावरती राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमच्या एका कमेंटनंच आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रतिसाद मिळतो. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.